नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संकष्टी चतुर्थीला आईने मुलासाठी कोणते उपाय करावे हे सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. पंचांगानुसार मार्गशीर्ष महिना सुरू आहे. या महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी 18 डिसेंबरला साजरी होणार आहे. संकष्ट चतुर्थी बुद्धी, ज्ञान आणि संपत्तीची देवता असलेल्या गणेशाला समर्पित आहे. या दिवशी व्रत केले जाते. तसेच रात्री चंद्राची पूजा करून त्याला जल अर्पण करण्याची देखील परंपरा आहे. मान्यतेनुसार संकष्ट चतुर्थीचे व्रत करून श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व प्रकारचे संकट हे दूर होतात. भरपूर वेळा आपल्या मुलांच्या यशामध्ये अनेक अडचणी अडथळे येत असतात. मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही. मुले अभ्यास करून देखील त्यांना यश मिळत नाही. भरपूर मेहनत घेऊन त्याचा मोबदला मिळत नाही किंवा मुले उगाच रागवतात, चिडचिड करतात. एखाद्या कारणावरून उगाच भांडण, क्लेश घरामध्ये होत असते. तसेच मुलांना पाहिजे तशी नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही. तर यासाठी आपल्याला या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय करायचे आहे, ज्यामुळे हे सर्व अडचणी, अडथळे नक्कीच दूर होतील. गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहे. त्यामुळे जर आपण या दिवशी काही उपाय केले, तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात. तर संकष्ट चतुर्थी ही 18 डिसेंबरला सकाळी 10:06 सुरू होईल. तर दुसऱ्या दिवशी 19 डिसेंबरला सकाळी 10:02 समाप्त होईल. त्यानुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत 18 डिसेंबरला केले जाईल. या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचे आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. कारण की जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावरती पूजा सेवा करत असतो, तेव्हा ती सेवा खूप फलदायी ठरत असते. त्यामुळे नेहमी पूजा सेवा करत असताना ब्रह्ममुहूर्तावरती सेवा तुम्ही जरूर करावी. मान्यतेनुसार भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हटले जाते. त्यांची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील संकटे आणि अडथळे दूर होतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा केल्याने सर्व मनोकामना देखील पूर्ण होत असतात. या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे. प्रथम एक चौरंग ठेवायचा आहे. चौरंगावरती लाल वस्त्र टाकायचे आहे. त्यानंतर गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे. गणपती बाप्पाला अभिषेक घालताना आपण गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचे आहे. तुमचे जर गणपती अथर्वशीर्ष पठण नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. विशेषतः जर तुम्हाला तुमच्या मुलासाठी हा उपाय करायचा असेल तर मुलांनाच गणपती बाप्पाला अभिषेक घालायला सांगावा. तसेच गणपती अथर्वशीर्षाचे पठण देखील मुलांनाच करायला लावावे. यामुळे त्याचा फायदा हा त्यांना जास्त होईल आणि जर मुलांना शक्य नसेल तर आई वडील देखील हे करू शकता. त्यानंतर जे बाप्पाच्या तीर्थाचे पाणी आहे ते आपल्या मुलांना प्यायला द्यायचे आहे. मग पहिल्यांदा अगोदर तुम्ही गणपती बाप्पाला एकदा अभिषेक घालून घ्या. त्यानंतर पुन्हा परत तुम्ही स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला आणि ते पाणी तुम्ही मुलांना प्यायला द्यायचे आहे. अगदी थोड्या स्वरूपामध्ये पाणी प्यायला दिले तरी पण चालेल. यामुळे मुलांची बुद्धी ही तीक्ष्ण होत असते. तसेच मुलांना अभ्यासामध्ये येणाऱ्या अडचणी, अडथळे हे देखील दूर होत असतात. मग मुले सकाळी कॉलेजला किंवा स्कूलला जात असतील तर त्यांच्या बॉटलमध्ये देखील तुम्ही हे थोडेसे तीर्थ टाकून देऊ शकता. यामुळे नक्की त्यांचे प्रश्न हे सुटतील. तसेच या दिवशी तुम्ही मुलांना गणपती अथर्वशीर्षाचे पठण आवर्जून करायला लावावे. पठण करणे शक्य नसेल तर श्रवण तरी करायला लावावे. तसे तर रोज आपण जर गणपती अथर्वशीर्ष पठण केले तर त्याचे खूप फायदे होत असतात. मुलांची बुद्धी ही कुशार्ग होत असते. तसेच गणपती बाप्पाचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो. जेव्हा आपण 21 वेळा गणपती अथर्वशीर्ष पठण करतो, श्रवण करतो, तेव्हा त्याचे अगणित फायदे हे आपल्याला बघायला मिळतात. तसेच या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाच्या आवडीचे जास्वंदीचे फूल देखील अर्पण करायचे आहे. जास्वंदीचे फूल मिळाले नाही तर तुम्ही कोणते पण लाल फुल हे गणपती बाप्पांना अर्पण करू शकता. तसेच या दिवशी आईने मुलासाठी एक उपाय करायचा आहे. तो म्हणजे 108 मुगाच्या दाण्याचा उपाय. तर आपल्याला हिरव्या कलरचे जे मुगाचे दाणे असतात ते घ्यायचे आहेत. आपल्याला 108 दाणे घ्यायचे आहेत. मग आपल्याला हे दाणे मुगाचे दाणे घेताना अख्खे दाणे घ्यायचे आहेत. तुटलेले दाणे घ्यायचे नाही किंवा जे दाणे अर्धे आहे असे दाणे देखील आपल्याला घ्यायचे नाही. त्यानंतर आपल्याला हिरव्या रंगाचे कापड घ्यायचे आहे. अगदी छोटेसे कापड असले तरी पण चालेल. फक्त ते नवीन पाहिजे. मग हिरव्या रंगाचा पीस घेतला तरी पण चालेल. त्यामधील अगदी थोडासा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आणि या सर्वाची पोटली करायची आहे. हे मुगाचे दाणे या पोटलीमध्ये टाकायचे आहे आणि आपली मुले जिथे अभ्यास करतात किंवा मुलांचा जास्त वावर ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे. फक्त एक लक्षात ठेवा की ती जागा स्वच्छ पाहिजे. मग बेडरूम असली तरी पण आपण जिथे पोटली ठेवणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि मग तिथे आपण पोटली ठेवायची. जर तुमच्याकडे गोमूत्र असेल तर अगोदर तुम्ही तिथे गोमूत्र शिपडून घ्या आणि मग तिथे पोटली ठेवू शकता किंवा गोमूत्र नसेल तर तशीच तुम्ही स्वच्छ करून फक्त पोटली ठेवली तरी पण चालेल. किंवा तुमची जर मुले बाहेरगावी असतील, बाहेरगावी शिकण्यासाठी असतील किंवा बाहेरगावी नोकरीसाठी असतील तर मुले आल्यावरती ज्या ठिकाणी त्यांचा जास्त वावर असेल त्या ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे. जर तुम्हाला 2 मुले असतील आणि दोन्ही मुलांच्या बाबत तुम्हाला अडचणी, अडथळे येत असतील तर तुम्ही अशा प्रकारच्या 2 पोटल्या देखील बनवू शकता. मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल तरी पण तुम्ही 2 पोटल्या बनवू शकता. मग आपण ही पोटली संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी बनवू शकता. जेव्हा तुमची गणपती बाप्पाची सेवा होईल त्यानंतर आपल्याला ही पोटली बनवायची आहे. मग आपल्याला ही पोटली रात्रभर तिथेच ठेवायची आहे. त्या पोटलीला आपण हात लावायचा नाही
दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर आपल्याला ही पोटली घ्यायची आहे. ही पोटली घेतल्यानंतर आपल्याला गणपती मंदिरामध्ये जायचे आहे. आपल्याजवळ जिथे पण गणपती मंदिर असेल तिथे आपल्याला जायचं आहे आणि जर गणपती मंदिर नसेल तर महादेवाच्या मंदिरात देखील जाऊ शकता किंवा ज्या पण आपण मंदिरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असेल तिथे तुम्ही जाऊ शकता. भरपूर वेळा माता लक्ष्मी, महालक्ष्मीचे मंदिर देखील असतात. तिथे देखील गणपती बाप्पाची मूर्ती ही असते. तिथे देखील तुम्ही ही पोटली ठेवू शकता. आपण ही पोटली घ्यायची आहे. त्यानंतर आपण एक दिवा देखील घ्यायचा आहे. तुम्ही पणती किंवा कणकेचा दिवा देखील घेऊ शकता. आपल्याला हा दिवा गणपती मंदिरात लावायचा आहे. जिथे आपण पोटली ठेवणार आहोत तिथे आपल्याला हा दिवा लावायचा आहे. आपण ती पोटली ठेवल्यानंतर गणपती बाप्पाला सांगायचं आहे की तुमच्या अडचणी अडथळे जे काही आहे ते गणपती बाप्पाला सांगायचे आहे. मग मुलांच्या नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा अभ्यासात पाहिजे तशी प्रगती होत नसेल किंवा अभ्यास करून देखील मुलांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नसतील, पाहिजे तसे त्यांना यश मिळत नसेल तर तुम्ही हे सर्व गणपती बाप्पाला सांगायचे आहे. आणि ती पोटली तिथेच ठेवायची आहे. तसेच तिथे आपण शुद्ध तुपाचा दिवा देखील लावायचा आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावणे शक्य नाही झाले नाही तर शुद्ध तेलाचा दिवा देखील लावू शकता आणि जर तुम्हाला दिवा नेणे शक्य नसेल तर तुम्ही तेल देखील घरून घेऊन जाऊ शकता. मग तिथे देखील तुम्ही दिवा लावू शकता. आपल्याला जर गणपती बाप्पाचे मंदिर मिळाले नाही तर महादेवाच्या मंदिरात देखील तुम्ही अशा प्रकारे पोटली अर्पण करायची आहे आणि तिथे देखील तुम्हाला अडचणी अडथळेही सांगायचे आहेत. प्रार्थना करायची आहे माझ्या घरावरचे सर्व संकटे दूर होऊ दे. लवकरात लवकर तुम्हाला तुमचे प्रश्नाचे उत्तर हे मिळतील. मुलांना देखील अभ्यासामध्ये यश मिळेल आणि त्यांची पाहिजे तशी प्रगतीही नक्कीच होईल. तसेच आपण जेव्हा गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊ तेव्हा आपण ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच जर आपण महादेवाच्या मंदिरात गेला तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि तिथेच एका साईडला बसून या मंत्राचा जप करू शकता. किंवा मनातल्या मनात देखील हा मंत्र म्हणू शकता. तुम्हाला सुतक असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही. तसेच मासिक धर्म जर असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकत नाही. कारण की हा उपाय आपल्या आईने करायचा आहे आणि जर मासिक धर्म असेल तर आपली आजी देखील हा उपाय करू शकते. म्हणजे घरातील कोणती स्त्री हा उपाय करू शकते. यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यातील अडचणी अडथळे हे नक्कीच दूर होतील. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. पण आपण जेव्हा हा उपाय करत असतो तेव्हा आपण या दिवशी गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायला विसरायचे नाही. पठण करणे शक्य नसेल तर श्रवण तरी करावे. जेव्हा आपण एखादी सेवा करून मग उपाय करत असतो ना, मग ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात. पण आपण नुसते जेव्हा उपाय करतो आणि सेवा काहीच करत नाही तेव्हा ते उपाय फलदायी ठरत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपण जेव्हा उपाय करत असू तेव्हा आपल्याला जे सेवा दिलेल्या आहेत त्या सेवा तुम्ही आवर्जून कराव्यात. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संकष्ट चतुर्थीला आईने मुलासाठी कोणते उपाय करावे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.